आता हल्लीच खरं म्हणजे गेल्या 5-6 वर्षात हे रंगांचं प्रमाण वाढलेलं आहे. पण पूर्वी असं काही नव्हतं, की हा रंग वापरला पाहिजे, तो रंग वापरला पाहिजे, पांढरा, निळा. मग हल्ली लोकल्समध्ये वगैरे जाताना तसं स्त्रिया तशा प्रकारचे रंग घालून जातात. पण मला नाही वाटत असं काहीतरी त्याला मी विशेष महत्त्व नाही देत. म्हणजे माझ्या लेखी त्याला काही महत्त्व नाही आहे. मुख्य म्हणजे नवरात्रामध्ये खरं म्हणजे हा सण जास्त गुजरातमध्ये आधी साजरा होत असे. पण गेल्या 20 वर्षात मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मी गोव्याची असल्यामुळे पूर्वी गोव्यात असं काही वातावरणच नव्हतं. म्हणजे मेन म्हणजे दसरा असायचा आमच्यासाठी. तो महत्त्वाचा असायचा. पण आता कसं आहे, की ही जी तरुण पिढी आहे, त्यांना एक व्यासपीठ मिळतं आपली कला सादर करण्यासाठी. आणि गरबा नृत्य, मग ते दांडिया, मग रासलीला ह्या ज्या आहेत गोष्टी त्यांच्या अंगामध्ये, त्याचं एक एक्सप्रेस करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी त्यांना हे एक व्यासपीठ मिळतं. आणि त्याच्यासाठी ते मग खास घागरा चोली काय डिझाईन करतात आणि डिझायनर आउटफिट्स काय घालतात वगैरे असं मी बघते. पण मला स्वतःला त्याची काही फार आवड नाही आहे. पण माझा पहिला चित्रपट गंमत जम्मत याच्यामध्ये मला हे गरबा नृत्य करायला मिळालं. उधळीत ये रे गुलाल सजना, तू श्याम मी राधिका. हे माझं गाणं आजही प्रत्येक नवरात्रामध्ये वाजतं आणि ते मी स्वतःसुद्धा गाते. तर हे खूप मला याचा आनंद आहे, की पहिल्याच माझ्या चित्रपटात मला ते करायला मिळालं. पूर्वी मी अशी काही गरब्यात वगैरे नाचायला कधीच गेले नाही. आणि आत्ताही मी तशी जात नाही. ऑफकोर्स एक पब्लिक फिगर या नात्याने आम्हाला बोलावलं जातं अपीअरन्स देण्यासाठी. तेव्हा मी सगळ्यांची हितगुज साधते. पण मी बघितलं आहे, की तरुण पिढीमध्ये याच्याबद्दल खूप उत्साह असतो आणि ते खरोखर वाट बघत असतात या सणाची. तर त्याचं मी कौतुक आहे मला आणि मला छान वाटतं हे जेव्हा मी सोशल मीडियावर बघते किंवा सगळेजण आपापला ड्रेस त्याच्यावर डिस्प्ले करतात, घालतात, की हा मी शिवला आणि 9 दिवसात 9 रंग घालायचे, 9 ड्रेसेस वेगवेगळे घालायचे, खूप खर्च करतात त्याच्यावर. तर मला ते बघून आनंद वाटतो. मी स्वतः असलं काही करत नाही आणि पण मला ते बघायला आवडतं आणि त्याचं कौतुक करायला आवडतं. सुरुवातीला जेव्हा मी या इंडस्ट्रीत फार लहान वयात आले, 19 वर्षांची वगैरे असताना, त्यामुळे काय झालं की गोव्यावरनं मी इकडे आले आणि मी औरंगाबादला पण मी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर सुरुवातीला मला सणांचं फार महत्त्व होतं. म्हणजे उसगावची मी आहे, त्यामुळे आम्ही उसगावला जात असू, दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी आणि मला सणांचं खूप महत्त्व वाटायचं त्यावेळेला. पण जेव्हा मी काम करायला आले इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा मी कधी रविवारी म्हणून सुट्टी घेतली नाही, सणाला सुट्टी घेतली नाही. एकदा काय झालं, दिवाळी होती आणि मी हमाल दे धमाल या माझ्या सिनेमाचं शूटिंग करत होते एका बंगल्यात, जुहूच्या. तेव्हा जुहूला फार बंगले होते, त्याच्यात शूटिंग व्हायचं. आता कसे सेट्स वगैरे लावले जातात. तर ते जे बंगल्याचे मालक होते ते मला म्हणाले आणि तेव्हा माझं वय लहान होतं. तर ते मला म्हणाले, की "तुम्ही आज दिवाळी आणि तुम्ही शूटिंग करताय?" म्हटलं, "हो, मी शूटिंग करते. मी सुट्टी नाही घेतली. मला हाच माझा हीच माझी दिवाळी, हाच माझा दसरा आहे आणि मला सेटवर राहायला आवडतं." आणि खरोखर तेव्हापासनं खरं सांगायचं तर ही जी संस्कृती आहे ती मी माझ्या चित्रपटातून शिकले, की सावित्री म्हणजे काय? किंवा अ, दिवाळीचं महत्त्व काय? 4ही दिवसांचं. कारण अशा काहीतरी डायलॉग्स येतात, त्याचं महत्त्व सांगितलं जातं. तर ह्याच्यातनं मला जास्त माहिती मिळाली आणि मला असं वाटतं मी संस्कृतीच्या जास्त जवळ आले. माझ्या चित्रपटातून, माझ्या मालिकांमधून. आता सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मी करते. तर त्याच्यात आम्ही दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी, वटपौर्णिमा, नंतर बरेच काही असे सण साजरे करतो. आणि त्याचं महत्त्व माझ्या तोंडून असं सांगितलं जातं, की माई सगळ्यांना सांगते, की त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासुद्धा ज्ञानात भर पडते. तर इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर जरी मी सण साजरे केले नाही, तरी मी माझ्या सेटवर ते साजरे केले आणि त्याचा मला आनंद आहे. पण स्त्री-पुरुष समानता म्हणजे मला असं वाटतं, की आजच्या काळात ती दिली जाते. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री आहे. मग ती रिक्षावालीसुद्धा आहे. इंजिन ड्रायव्हर आहे म्हणजे रेल्वेचं इंजिन स्त्री चालवते. आकाशातून तिने अवकाशात झेप घेतलेली आहे. मला वाटतं बऱ्याच संधी आर्मीमध्ये, मिलिटरीमध्ये,
पायलट्स आहेत कितीतरी. आज जेव्हा आम्ही विमान प्रवास करतो तेव्हा पूर्ण बायकांचा सुद्धा क्रू असतो आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही सेफ आहोत, सुरक्षित आहोत. त्यामुळे मला नाही वाटत की अशा प्रकारचे टोमणे सगळीचकडे मारले जातात आणि स्त्रीनी काही वाईट मार्गाचा अवलंब केला म्हणून ती यशस्वी झाली, असं काही नाही. अंगाच्या गुणामुळे तुम्हाला ती संधी मिळते. जर तुम्ही वाईट मार्गाचा अवलंब केलात, तर ती संधी तुम्हाला एक दिवस मिळू शकते. रोज मिळू शकते का? नाही मिळू शकत. तर ते तुम्ही तुमच्या अंगच्या गुणावरच पुढे येऊ शकता. तर मला असं वाटतं की असं जसं समाजात चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईटसुद्धा गोष्टी असतात. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. तर ते लोकांकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. पण अशा प्रकारची वागणूक काही माझ्या वाट्याला कधीच आलेली नाही. अशा प्रकारचं काय म्हणतो पहिलं प्रपोजल्स वगैरे माझ्या वाट्याला कधीच आलेले नाहीत सुदैवाने. पण ते इतर मुलींच्या वाट्याला येत नसतील का असं नाही मी म्हणू शकत. आले असतील. पण तरीसुद्धा जे गुणी आहेत, ज्या गुणी स्त्रिया आहेत त्या पुढे येणारच. कशाही त्या पुढे येणार. चिकाटीने, अंगाच्या मेहनतीने. देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. जसं पुरुषाच्या बाबतीत ते आहे, तसंच स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा ते आहे. आणि आज सरकारकडून किंवा सामाजिक संस्थांकडनं किंवा इंडस्ट्रीमध्ये समान आज अधिकार आहेत स्त्रियांनासुद्धा. आज हॉलिवूडमध्ये आपण बघतो की स्त्री आणि पुरुष यांना त्याच तोलाने पेमेंट दिला जातो. असं नाही की तो पुरुष आहे म्हणून त्याला जास्त, स्त्री आहे म्हणून तिला कमी, असं नाही आहे. तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ही गोष्ट भारतात सुद्धा होती आहे हळूहळू, नाही म्हटलं तरी. आपला पुरुषप्रधान एकेकाळी समाज होता. पण आज हळूहळू हे चित्र बदलतं आहे आणि बदलायला पाहिजेच. कारण जरी अ, आपण असं म्हणू की स्त्री पुरुष मध्ये खूप भेदभाव केले जातात वगैरे, पण तरीसुद्धा आज समान तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज, संधी उपलब्ध आहेत. त्या संधी घेणं आपल्या हातात असतं. तर ते आपण घेतलं पाहिजे असं मला वाटतं. नवरात्र सुरू आहे तुमच्या आयुष्यातले नवदुर्गा कोण बापरे! ते सांगणं फार कठीण आहे. नवदुर्गा म्हणजे आता मी असं मानते की समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत, झाशीच्या राणीचा मी रोल केला, ती एक नवदुर्गाच आहे असं मला वाटतं आणि मला खूप आनंद आहे. मी भाग्यवान समजते स्वतःला की मला त्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भूमिका करायला मिळाली आणि ती माझ्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. तसंच म्हणजे ती एक रणरागिणी होती महाराष्ट्रातली आणि ती अवघ्या 25 वर्षांचं तिचं आयुष्य होतं. पण शतकानुशतकं आपण तिचं नाव घेणार आहोत, झाशीच्या राणीचं, लक्ष्मीबाईचं, जिला लहानपणी मणिकर्णिका तिचं नाव होतं, मनू तांबे तिचं नाव. पण आज ती केवढी मोठी झाली, एवढ्या लहान वयात ती अजरामर झाली. तर ती एक माझ्या दृष्टीने नवदुर्गा आहे. तसंच इंदिरा गांधी यांना मी मानते. पहिल्या भारताच्या महिला पंतप्रधान होत्या त्या आणि त्यासुद्धा एक रणरागिणी होत्या. तसंच पोलीसमध्ये ज्या होत्या किरण, अ, ब- त्यासुद्धा एक रणरागिणी आहेत आणि बऱ्याच अशा स्त्रिया आहेत ज्या रणरागिणी आहेत आणि आज पॉलिटिक्समध्ये सुद्धा अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी आपलं नाव केलेलं आहे. समाजामध्ये सुद्धा मेधा पाटकर ह्यासुद्धा एक नवदुर्गा आहे असं मी समजते. कारण इतकं सोपं नाही आहे स्वतःच्या आयुष्याचा त्याग करणं, सगळा सुखसोयींचा त्याग करणं एका स्त्रीला इतकं सोपं नाही आहे. पण त्यांनी आपलं जीवन याला समर्पित केलेलं आहे समाजसेवेला. तसंच सावित्रीबाई फुले यासुद्धा एक क्रांतिज्योती, सावित्रीबाई फुले यासुद्धा एक रणरागिणी होत्या. कारण त्या काळात महिलांना शिक्षण मिळावं म्हणून त्या सगळीकडे गेल्या. तसंच डॉक्टर आनंदी गोपाळ ज्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि एकूण भारतातल्या, त्या मला वाटतं रणरागिणी होत्या. कारण त्या काळात त्यांनी अमेरिकेला जाऊन शिक्षण घेतलं. त्यांचं वय फार लहान होतं, पण त्या फक्त अल्प आयुष्य त्यांना मिळालं आणि TBमुळे त्यांचा मृत्यू झाला. ही एक शोकांतिका आहे त्यांच्या बाबतीत. तसंच लक्ष्मीबाई ज्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं, लक्ष्मीबाई टिळक, त्यासुद्धा एक रणरागिणी आहेत. माझ्यासाठी त्या दुर्गा आहेत. तसंच दुर्गा भागवत या माझ्यासाठी रणरागिणी आहेत. तर ज्या लक्ष्मीबाईंना अक्षर लिहिता येत नव्हतं, त्यांनी साहित्यात भर पाडावी
ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. कस्तुरबा गांधीसुद्धा एक रणरागिणी होत्या. महात्मा गांधींना त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्यांनी आपल्या काय म्हणतो आपण त्याला म्हणजे लौकिक अर्थाने त्या पत्नी राहिल्या नाहीत त्यांच्या, पण एक त्यांची सहचरणी साथी म्हणून त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. मला वाटतं अशा अनेक रणरागिणी आहेत. आत्ता मी त्यांची नावं माझ्या तोंडी अचानक येत नाहीत, पण अशा अनेक आहेत, होत्या, आहेत, होणार आहेत. तर त्यांना सगळ्यांना माझी मानवंदना. हो, अंबाबाईवर माझी गाढ श्रद्धा होतीच आणि आता ती जास्त बसली आहे, कारण तिचं प्रतीक आहे ते आमच्या देवघरात आम्हाला रोज दिसतं आणि खरोखर माझी श्रद्धा आहे. जेव्हा जगदंब जगदंब असा मी जप करते, तेव्हा मला आतून कुठेतरी खूप श्रद्धा वाटते, भक्तिभाव वाटतो. तर हो, असं झालेलं आहे बऱ्याच वेळेला. एकदा काय झालं मला म्हणजे अंबाबाई म्हणा किंवा श्री मंगेश म्हणा किंवा अ, अ, तुळजापूरची भवानी म्हणा किंवा जे महालक्ष्मी म्हणा, ह्या सगळ्या ज्या देवी आहेत, देव एकच आहे. आपण त्याला वेगवेगळी नावं देतो. ह्या वेगवेगळ्या स्त्री शक्ती म्हणजे अंबाबाई असं मी मानते. तर एकदा मी जयपूरला जयपूरला का राजस्थानात कुठेतरी माझा कार्यक्रम होता आणि माझा आवाज बसला आणि माझा गाण्याचा कार्यक्रम होता तो. तर मला एक शब्द बोलता येईना आणि अशा वेळेला मी देवाचा धावा केला आणि त्यांना मी विनंती केली आयोजकांना, की मला तुम्ही परत मुंबईला पाठवा, मी तुम्हाला सगळा खर्च देते. तुम्ही मला जे पैसे आहेत तेहीसुद्धा मी परत देते. पण तुम्ही मला आज गायला लावू नका, कारण माझा आवाज बसला आहे. तर ते म्हणाले, "नाही, काहीही करून तुम्हाला काहीतरी कला सादर करावी लागेल. तुम्ही नृत्य करा." अहो म्हटलं, "माझी रिहर्सल झालेली नाही आहे, मी नृत्य कसं करणार?" "नाही, नाही, तुम्ही काही करा, पण ही वेळ निभावून द्या." मग मी ठरवलं, की आत्ता त्यांना विनंती नाही करायची, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मी देवाचा धावा केला आणि न घाबरता, न हे करता मी तिथे काही मुली होत्या, ज्या ऑर्केस्ट्रामध्ये माझ्याबरोबर गाणार होत्या कोरसमध्ये. त्यांना मी तयार केलं आणि साथी कोई भुला याद आया आणि काही माझी गाणी जी त्यांना पाठ होती, ही मी लिप सिंक केलं आणि ती गाणी मी स्टेजवर सादर केली आणि कुणालाही काहीही कळलं नाही की मी ती गाणी गायली नाही म्हणून. त्यामुळे अशा प्रकारे मला वाटतं देवच पावला मला, अंबाबाईच पावली असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हा मी तिकडून निघाले, ते आयोजक अक्षरशः म्हणजे लोटांगण घालायचं बाकी होतं त्यांना. ते म्हणाले, तुम्ही तुम्ही ग्रेट आहात आणि तुम्ही आमचं हे वाचा. म्हटलं, अहो पण मला किती माझ्या छातीत धडधड भरली होती. मी कसा बसा तो शो रेटला. मला माहिती आहे की शेवटपर्यंत हे मला दगड मारतील का, काय करतील का हे लोक, अशी मला भीती होती, धाकधूक होती. आणि असा तो, आणि जेव्हा मुंबईत मी आले तेव्हा मी अगदी भांड्यात माझा जीव पडला असं म्हणायला हरकत. तर देवच पावला. आणि ह्या नवरात्राच्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा. चांगलं नृत्य करा आणि आनंदी व्हा आणि 9 दिवस चांगले एन्जॉय करा.